नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 493वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका थोर लेखिकेने म्हटले आहे की मुळात सगळे पुरुष मूर्खच असतात. मी त्यातल्या त्यात जरा वरच्या दर्जाच्या मूर्खाबरोबर लग्न करायचे ठरवले आहे. तो एक शास्त्रज्ञ आहे. एका थोर लेखिकेने म्हटले आहे की मुळात सगळे पुरुष मूर्खच असतात. मी त्यातल्या त्यात जरा वरच्या दर्जाच्या मूर्खाबरोबर लग्न करायचे ठरवले आहे. तो एक शास्त्रज्ञ आहे. दुसरी कविता आहे. आई मुलाला म्हणाली, आज तू किती शहाण्यासारखा वागतोयस, रोज असा का वागत नाहीस? तो म्हणाला, आजच्या माझ्या कामांच्या यादीत तुला त्रास देणं हे शेवटच्या नंबरवर ठेवलेलं आहे. पण लक्षात असू दे, मी ते अजून त्या यादीमधून वगळलेलं नाही. आई मुलाला म्हणाली, आज तू किती शहाण्यासारखा वागतोयस, रोज असा का वागत नाहीस? तो म्हणाला, आजच्या माझ्या कामांच्या यादीत तुला त्रास देणं हे शेवटच्या नंबरवर ठेवलेलं आहे. पण लक्षात असू दे, मी ते अजून या यादीमधून वगळलेलं नाही. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 38वा भाग. तिन्ही गुण जेव्हा प्रमाणात असतात, अवतीभवती घटना काही घडत नसतात. तिन्ही गुण जेव्हा प्रमाणात असतात, अवतीभवती घटना काही घडत नसतात. त्यांच्यामध्ये जेव्हा प्रमाण व्यस्त होते, त्यांच्या परिणामांची आपल्याला जाणीव होते. त्यांच्यामध्ये जेव्हा प्रमाण व्यस्त होते, त्यांच्या परिणामांची आपल्याला जाणीव होते. परिणामांवरून गुण होते हे कळते, नाही तर गुण सारे लपलेलेच होते. परिणामांवरून गुण होते हे कळते, नाही तर गुण सारे लपलेलेच होते. एक घडले तर दुसरे काही घडते, घटनांची अन बदलांची मालिका बनून जाते. एक घडले तर दुसरे काही घडते, घटनांची अन बदलांची मालिका बनून जाते. काही घडण्याच्या आधी काही कुठेच नसते, पहिल्या घटनेने उत्क्रांती सुरू होते. काही घडण्याआधी काही कुठेच नसते, पहिल्या घटनेने उत्क्रांती सुरू होते. नंतरचे घडलेले आपल्याला ठाऊक असते, घटनांच्या आधीचे आपल्याला ठाऊक नसते. नंतरचे घडलेले आपल्याला ठाऊक असते, घटनांच्या आधीचे आपल्याला ठाऊक नसते. गुणांमुळे इंद्रियांमुळे आपल्याला जे कळते, मूळ ऊर्जेचा परिणाम एवढेच असते. गुणांमुळे इंद्रियांमुळे आपल्याला जे कळते, मूळ ऊर्जेचा परिणाम एवढेच असते. याला भ्रम किंवा भास काही म्हणू शकतो,
ग्रंथांमध्ये याचे नाव माया हे नोंदतो. याला भ्रम किंवा भास काही म्हणू शकतो. ग्रंथांमध्ये याचे नाव माया हे नोंदतो. मायेलाच अविद्या अज्ञान नाव देतो. या आधीचे समजले पटले तर ज्ञान नाव देतो. मायेलाच अविद्या अज्ञान नाव देतो. या आधीचे समजले पटले तर ज्ञान नाव देतो. माया खरे तर नाही पण आहे हे वाटते. मायेचे असणे अन नसणे दोन्ही एकदम असते. माया खरे तर नाही पण आहे हे वाटते. मायेचे असणे अन नसणे दोन्ही एकदम असते. अनेक रूपांमध्ये माया व्यक्त स्वतःला करते. तरीही साऱ्या रूपांमध्ये एकत्वच असते. अनेक रूपांमध्ये माया व्यक्त स्वतःला करते. तरीही साऱ्या रूपांमध्ये एकत्वच असते. इतकी रूपे इतके गुण वर्णन अशक्य असते. स्थिर आणिक बदलणारी ती दोन्ही असते. इतकी रूपे इतके गुण वर्णन अशक्य असते. स्थिर आणिक बदलणारी ती दोन्ही असते. सत्याची जाणीव झाली मुळापाशी गेलो तर सारे एकच आहे हे आपल्याला कळते. सत्याची जाणीव झाली मुळापाशी गेलो तर सारे एकच आहे हे आपल्याला कळते. तो साप नाही दोरी आहे हे जेव्हा कळते तेव्हा सारा भ्रम जातो भीतीही जाते. तो साप नाही दोरी आहे हे जेव्हा कळते तेव्हा सारा भ्रम जातो भीतीही जाते. मायेमध्ये राजस तामस सत्व गुण असतात. क्रिया विशेषणे आणि विशेषणे यांनीच बनून जातात. मायेमध्ये राजस तामस सत्व गुण असतात. क्रिया विशेषणे आणि विशेषणे त्यांनीच बनून जातात.